मित्रांनो, एमपीतले लोक बस बघा कसे जीव घ्या ना खेळ खेळतात. रेल्वेचं फाटक लागलेलं आहे तरी पण सुद्धा गाड्या वाकून वाकून मोटरसायकली काढतात. आणि एवढ्यात जर रेल्वे आली तर रेल्वेचं मुंडकं यांचं मुंडकं घेऊन जाणार डायरेक्टली. तो म्हातारा, ती मुलगी आणि ती बाई रेल्वे फाटकाच्या आतमध्ये उभा आहे. म्हणजे यांच्यासाठी रेल्वे सुद्धा एक बस सारखी झालेली. मालगाडी जात आहे मित्रांनो. तुम्ही आता बघितलं तर त्या पिकअपचा जो आहे ना तो सेंटर बोल्ट तुटलाय डायरेक्ट. त्यामुळं सांगतो की सेंटर बोल्टला आहे ना खालून साखळी लावत चला, जेणेकरून तो डायरेक्ट जमिनीला टच होणार नाही. बरं झालं ती गाडी ना पलटी वाता वाचली. आणि आपल्या समोरचा ऍक्सिडेंट आहे बरं का, आताच झाला एक 10 मिनिटापूर्वी. आज ग्रामपंचायतची वटमोजणी आहे, त्यामुळं ट्रॅफिक लागलेली भरपूर आहे. हे बघू शकता, ही गाडी बघितली का, एक जबरदस्त गाडी. आज आपण जाणार आहोत एमपी. आपण जाणं सोडलो होतं भावांना 2 वर्षापूर्वी, पण आज आपल्याला पुन्हा भाडं मिळालं आहे. कोणा दिला असं? आपल्या मामाच्या मुलानं. आणि हा त्याचा जवळचा मित्र मनोज, आणि हा मनोजचा मोठा भाऊ. आता याचा सांगावर मित्रांनो, हा मोठा आहे की हा मोठा आहे, प्लीज विचार करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आम्ही जेवतोय, थांबलोय अजिंठ्या जवळ. जेवण झाल्यावर पुढच्या गप्पा आपण चालू मध्ये मारू. इकडच्या गावातलं जीवन पाहिलं की एकदम साधारण आहे, एकदम असं म्हणजे टेन्शन नाही काय नाही. हे बघा, हे लोक आराम करून राहिले एकदम असं. आत्ताशी झोपितो नाही हे भाई, आत्ताशी उठलं. सारंगपुर किधर है? सारंगपूर क्या है वो अपना खेत तालाब नहीं आता, ये तालाब? हमारे मराठी में बोलते शेतताड़ा, वो है पन्नी पन्नी. हाँ, पन्नी, कितने की है? अभी वो तो मालिक को पता है. पार्टी को मालूम. अच्छा अच्छा अच्छा, ये वाला सीधा राइट. ओके, थँक्यू 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 थँक्यू. मंडळी राम भारत राम राम. मामाच्या पोरानं फसवलं आपल्यालाच. आपल्याला सांगितलं होतं खांडवा, आणला हरदा. आणि हरद्यामध्ये बी आता काय, कोणतं गाव ते सारंगपूर. आता सारंगपूर मधून बी अजून किती फिरायचं माहित नाही बरं का आपल्याला. आपण काल भरले होत्या शेततळ्याच्या पन्न्या मित्रांनो. आणि शेततळ्याच्या पन्न्या जर कोणी डिलिव्हर केला असेल ना तर त्यांना माहित असेल की शेततळ्याच्या पन्न्या ज्या आहे ना, कधी कधी शेतकऱ्याच्या शेतामध्ये नेऊन टाकावं लागत बरं का. बघूया आता 1 किलोमीटर राहिले फक्त सारंगपूर. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला लाईव्ह दाखल. हे पहा, वृक्षवल्ली आम सोयरे वनचरे, आणि हे झाड तोड राहिले झाडा. अरे काय बोलावं यांना, झाड कशाला तोडायला लागले रे बाळ्या. एमपी मध्ये पाण्याची कमी नाही. बहुधा क्षेत्र मका, गहू, डॉलर हरभरा, तो पांढरा हरभरा. आपण काय काबली हरभरा बोलतो आपल्या महाराष्ट्रात त्याला, इकडे डॉलर बोलतात त्याला. आणि आपण पोहोचलोय बघा सारंगपूर मध्ये. काय मोठं गाव आहे बाबा 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 बाबा. तर मित्रांनो, आपले ब्लॉग तुम्ही नेहमी बघत जावा बरं का, कारण की आपण असेच खेड्यापाड्याने हिंडणार लोक आहे, गावठी लोक आहे आपण. गावाकडचे शहरी भागात काय म्हणतात गावठी लोक. सारंगपुर का, सारंगपुर का कितना दूर है? ये पोल के पास से अंदर घुसना है क्या? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडच्या पोराला शाळेला सुट्ट्या आहे बरं का. यानं आपल्याला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. चला जाऊया हनुमान मंदिराकडे. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय हनुमान मंदिरात. आपण चाललोय पार्टीवाला भेटला होता आपल्याला. तो मोटरसायकल वरती होता. तो म्हणे भाई मेरे पीछे पीछे आओ. आपण चाललोय आता त्याच्या माग. तो त्याच्या घरी खाली करतो का शेतात खाली करायला लावतो हे बघायचंय आपल्याला. चला. तर मित्रांनो, फायनली आपल्याला त्याच्या शेतात खाली करायचं नाही, त्याच्या घरी खाली करायचं. हे बघू शकता घर केवढं आहे त्यांचं.
अरे बाबा डायरेक्ट ही हवेली हवेली लय मोठं क्षेत्र दिसतं याच्या घरी. चला बघूया मध्ये जाऊन मी तुम्हाला सगळं दाखवतो त्याचा परिवार दाखवतो सगळं परिसर दाखवतो त्यांचा सगळा परिवार नाही सॉरी. बघू शकता आज पाठीमागे आपली गाडी लावलेली आहे आणि हे हवेली सारखं काहीतरी वा हवेली चालू आपण डायरेक्ट हवेली आणि असंख्य असं मोठा परिसर आहे. खूप पैशावाली पार्टी दिसते. दादा आपल्याला त्यांच्या पैशाचं काय करायचं आपल्याला आपली गाडी खाली करायची आणि जायचं. तर भावांना तुम्ही बघू शकता आता आपली गाडी खाली करण्यात येत आहे आणि हे आहे इथले शेठ. आपका नाम? सचिन. अरे पूरा नाम बताइए यार. सचिन बिश्नोई. बिश्नोई समाज से हो क्या? हा. तर भावांनो अतिशय आनंद झाला. बिश्नोई समाज जो तुम्ही युट्यूबला बघता बातम्यात बघतात तर त्या समाजाचा माणूस आपल्याला भेटलाय. कारण खरंच ग्रेट आहे बरं का. जेवढा द ग्रेट मराठा आहे ना तेवढाच ग्रेट समाज. ऍक्च्युअल हा समाज आहे ना हरियाणामध्ये जास्त बघितला जातो. MP मध्ये आपण पहिल्यांदा बघतोय. चला तर ते इथले मेन शेट आहे राजस्थान में ना. हाँ बिश्नोई समाज. आप राजस्थान से ही हो फिर? तर हे त्यांचं लेबर. आपली गाडी खाली झालेली इथून बघू शकता. हे आपल्या गाडीतले 9 बंडल. हे इथले वर्कर 9 बंडल होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 बंडल आले आपल्या गाडीत. आपण मोजून दिले. आता पेमेंट घ्यायचा निघायचं. इकडं काय भेटणार नाही आपल्याला. शेवटी महाराष्ट्रात MP जावं लागणार. बघ आपली गाडी खाली झालेली आहे आणि आपल्या समोर ही गाडी मनोज भाऊंची आहे. ती देखील खाली झालेली आहे. आता हरदा खंडवा बुरहानपूर या मार्गे आपण सरळ घरी. काय वाटलं योगेश भाऊ काय म्हणतो तुमचा प्रवास सांगा बरं थोडक्यात. ती काय गावच्या पाटील होती काय असं करू राहिली काही तर बोला की. तिथले लोक बस बघा कसे जीव घ्या ना खेळ खेळतात. रेल्वेचं फाटक लागलेलं आहे तरी पण सुद्धा गाड्या वाकून वाकून मोटरसायकली काढतात आणि एवढ्यात जर रेल्वे आली तर रेल्वेचं मुंडकं यांचं मुंडकं घेऊन जाणार डायरेक्टली. बघा तो म्हातारा ती मुलगी आणि ती बाई रेल्वे फाटकाच्या आतमध्ये उभा आहे. म्हणजे यांच्यासाठी रेल्वे सुद्धा एक बस सारखी झालेली. मालगाडी जात आहे मित्रांनो संपली. तर मित्रांनो तुम्ही सीझनचा रेट बघू शकता. 93 रुपये 22 पैसे हा MP चा रेट. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, एक सबस्क्राईब नक्की करा आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा. आता तुम्ही बोलताल की मामा हे हाईप काय असतं? तर मित्रांनो काय होतं माहिती आहे का, तुम्ही एकदा हाईप केलं ना तर आमचा व्हिडिओ यूट्यूब पुश करतं म्हणजे जास्तीत जास्त लोकांना दाखवतं. त्यामुळं म्हणतो एक हाईपचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्याच चॅनलला. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.